सध्या ते औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 22 वर्षापासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांचा संशोधनाचे विषय हे खगोलशास्त्र व खगोलीय भौतिकी म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हा आहे. आत्तापर्यंत त्यांनी 33 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकामध्ये आपले लेख प्रसिद्ध केलेले आहेत. 63 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांनी 2 पुस्तकांचे लेखनही केलेले आहे. त्याचबरोबर ते विविध समित्यांचे सदस्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे ते सदस्य आहेत. विद्यापीठ प्रश्नपत्रिका समितीची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रश्नपत्रिका समितीचे ते अध्यक्ष व सदस्य आहेत. त्याचबरोबर विविध अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये संमेलनामध्ये त्यांनी विविध भूमिका अशा बजावलेल्या आहेत. तर मी अर्दड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील पुष्पाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. अर्दड सर. संयोजन समितीतर्फे मी त्यांचे स्वागत करतो. द्वितीय पुष्पाचे आपल्या समोर जे मानकरी आहेत की जे आपल्या समोर आपले विचार मांडणार आहेत ते आयुकाचे श्री समीर दुर्डे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावे. समीर दुर्डे सरांचं स्वागत मी अर्दड सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी अर्दड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी समीर सरांचं अल्पसा परिचय करून द्यावा आणि या पुढील पुष्पाचे अध्यक्षस्थान स्वीकारून पुढे कार्यक्रम सुरू ठेवावा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. आजचं पुष्प 2 आणि पुष्प 3 या पुष्पाचं अध्यक्षस्थान मला दिल्याबद्दल मी संयोजन समितीचा या ठिकाणी आभारी आहे. आज दुसरं पुष्प या ठिकाणी श्री समीर दुर्डे सर आयुका या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे. मी सरांचा अल्पसा परिचय आपल्यापुढे या ठिकाणी करून देतो. समीर दुर्डे सर हे ख्यातनाम विज्ञान व खगोलशास्त्र या विषयाचे संवादक आहेत. 2005 पासून ते आयुकास्तील पब्लिक आउटरीच प्रोग्राम, त्याला आपण आयुका सायन्स पॉप्युलरायझेशन असं म्हणतो, त्याचं प्रमुख म्हणून ते त्या ठिकाणी काम करत आहेत. सरांनी ॲस्ट्रॉनॉमी हा विषय घेऊन MSc फिजिक्स पुणे विद्यापीठातून प्राप्त केलं आहे. खरं तर ते एक हौशी खगोल अभ्यासक आहे. 2021 मध्ये त्यांना ASI जुबिन केंभावी अवॉर्ड त्यांच्या पब्लिक आउटरीच या कार्यक्रमाबद्दल मिळालेला आहे. तसेच 2019 मध्ये त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, ज्यामध्ये लार्जेस्ट ॲस्ट्रोफिजिक्स लेक्चर त्यांनी दिलं आणि त्यांना 2019 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी या ठिकाणी केलं. इतर एक अभिमानाची बाब. तसंच सरांनी अनेक संस्थेशी संलग्न होऊन ॲफिलेट होऊन या ठिकाणी काम केलं. प्रामुख्याने या ठिकाणी मी काही नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो. विशेषतः 30 मीटर टेलिस्कोप या संदर्भातही सरांचं भरीव योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे.
तसेच सरांनी नेहमीच संशोधनासोबत ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमीला या ठिकाणी प्राधान्य दिलं, नेहमीच त्याला सपोर्ट केला. त्याचबरोबर खरं तर सरांचा परिचय एवढा मोठा आहे, परंतु सरांचं व्याख्यान या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने ऐकायचं आहे, म्हणून अगदी 2-3 आणखी गोष्टी मी सरांच्या परिचयामध्ये या ठिकाणी ॲड करू इच्छितो. विशेषतः जेट्स इन ॲक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लिया, ज्याला आपण AGN म्हणतो, त्यामध्ये सरांचं रिसर्च आहे. विशेषतः व्हेरिबिलिटी AGN हे त्यांचा संशोधनाचा भाग आहे. सरांनी ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, ज्याला आपण खगोलशास्त्र व खगोल भौतिकी म्हणतो, यामध्ये अनेक संशोधनपर लेख या ठिकाणी लिहिलेले आहेत. खरं तर या कार्यक्षेत्रामध्ये मागील 16 वर्षापासून सर या ठिकाणी भरीव आपलं काम या ठिकाणी करतात. तर सरांना मी विनंती करतो की आपण आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र प्रकल्पात भारताचा सहभाग या विषयावर आपले विचार या संमेलनामध्ये मांडावे. समीर दुर्डे सर, प्लीज. धन्यवाद. तर एवढा छान माझ्याबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद सर, आणि सर्व आयोजकांचं परत धन्यवाद की परत मला एक संधी दिली औरंगाबादला यायची. कारण औरंगाबाद या शहराशी माझं एक नातं आहे जे लोकांना माहिती नसतं आणि ते माझ्या CV मध्ये येत नाही. पण माझं पहिलं वर्ष BScचं मी ॲक्च्युली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये केलेलं आहे. त्यामुळे साधारण 1 वर्ष मी इथे राहिलेलो आहे आणि इथले लोकल जे खगोल अभ्यासक आहेत, जे लाईक जेन्युइन ॲस्ट्रोनॉमर्स क्लब म्हणून होतं, त्यावेळेस हे सेंटर नव्हतं ऑफकोर्स. थँकफुली आता ते छान झालं आहे आणि आजच्या पिढीला नवीन काही काही बघायला मिळत आहेत, चांगली माहिती मिळते आहे या केंद्राद्वारे. तर असेच म्हणजे छोट्या लेवलवरती पण उत्सुक उत्साही असे आमचे तेव्हा मित्र होते आणि मला आठवतं मी सायकलनी तिकडे हिमायत बागवरून यायचो इकडे N6ला वगैरे. तर हे सर्व आठवणी माझ्या काल फार परत जागृत झाल्यात आणि बरं वाटत होतं की एक ओळखीची जागा अचानक आपण गाठली आहे. आणि तिथेच एक महत्त्वाचं हे आयोजन आहे, 11वं खगोल अभ्यासकांचं हे मीटिंग जी होत आहे. तर यामध्ये पहिल्या दिवशी दुसरं लेक्चर केंबवी सरांनंतर देणं म्हणजे एक मोठा गौरवच आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे एकतर आपल्यामध्ये सर्व ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर ज्या ग्रुपला म्हटलं जातं की हौशी खगोल अभ्यासक, ज्यांना या विषयात अभ्यास करून काही म्हणजे रोजगार नाही आहे तसं बघितलं तर हा एक मुद्दा असतोच करिअर्समध्ये, तो नसून देखील आपण आपल्या हौशीने, आपल्या जिद्दीने, आपल्या इच्छेने, कुतूहलाने पुढे जातो. स्वखर्चाने कधी कधी बरेच आपण वस्तू विकत घेतो, टेलिस्कोप्स असो, इन्स्ट्रुमेंट्स असो, आणि काही ना काही आपण स्वतः ऑब्झर्वेशन्स करतो किंवा इनफॅक्ट कधी कधी ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर्स बरेचसे योगदान देखील करतात विज्ञानात. तर ही जी बाजू आहे हौशी खगोल अभ्यासकाची, तर ही पुढे आली पाहिजे. आय थिंक यासाठी हे 11वं अधिवेशन जे आहे ते जरुरी आहे आणि याच्या पुढे पण हे होत राहायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. सो ऑल द बेस्ट या मीटिंगला. आणि यासोबत मी सुरू करतो आजचं व्याख्यान. आणि एक मला फार आवडलं अजून की सरांनी बऱ्याच छोट्या छोट्या वस्तूंकडे फार लक्ष दिलं आहे आणि काही काही थॉटफुल असे याच्यात ॲस्पेक्ट आहे. जसे तुम्ही जर बघितलं तर हा लोगो आहे, 11 लिहिलेला आहे बघा त्यात, आणि त्याच्याबद्दल काहीतरी असे तुम्हाला शेप दिसतील. पण ते जसं आता आपल्या सरांनी दाखवलं ब्लॅक होल, आणि त्याबद्दल असणारे जे वलय आहे त्याचं एक तिथे रूप आहे आणि ते 2 ब्लॅक होल्स कोलाईड होताना दाखवले. माझ्या व्याख्यानात देखील ते त्याच्या संबंधित एक प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र प्रकल्पात भारताचा सहभाग, यामध्ये मी तुम्हाला ऑफकोर्स भारताचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तो सहभागी आहे हे सांगणार आहे. याशिवाय ऑलरेडी भारतात एक्झिस्टिंग काय फॅसिलिटीज आहे हे देखील आपण थोडं जाणून घेऊया. आणि त्याशिवाय हौशी खगोल अभ्यासकांना काय करता येईल ह्याच्यात देखील मी त्यासाठी कदाचित स्लाइड्स नाही वापरणार, पण आपण मे बी काही मिनिटं डिस्कशन करू शकतो त्याबद्दल. सो मी कार्यरत आहे आयुका या संस्थेत.
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आपण हे पुढे करता येतं, फ्रीज केलेलं आहे, फ्रीज केलेलं आहे. खरं तर असे मोठे खगोल प्रकल्प फार असे थंड जागी असतात, ऑप्टिकल स्पेशली, आणि त्यामुळे ते फ्रीज झालेलं वाटतं. सो ही एक फारच वॉर्म जागा आहे, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. जवळच पुण्यात अशी एक वॉर्म म्हणजे दोन्ही प्रकारे, उन्हाळ्यात गरम असतं आणि आमचे मन देखील वॉर्म आहेत. आम्ही नेहमीच तुमचं स्वागत करतो आणि आयुकामध्ये एक पब्लिक आउटरीच प्रोग्राम आहे तो फार युनिक आहे की भारतामध्ये कुठल्या तरी अशा संशोधन संस्थेमध्ये एक वेगळं डिपार्टमेंट जे फक्त पब्लिकशी इंटरॅक्शन करायसाठी किंवा अमेचर ॲस्ट्रॉनॉमर्सला एन्करेज करायसाठी, शिक्षणामध्ये खगोलशास्त्र आणण्यासाठी कार्यरत आहे. तर त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करतो आणि एक जे आता सांगितलं की बरेच आम्ही कामं करतो ज्यातून अमेचर ॲस्ट्रॉनॉमर्सला मदत होऊ शकते. तर ही मी इथे असं जस्ट तुम्हाला काही चित्रच फक्त दाखवू शकतो, आता मी तिकडे नेऊ शकत नाही, पण तुमचं नेहमी तिकडे स्वागत आहे. तुम्हाला जर काही मदत हवी असली तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर काही शिकायचं असलं तर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा आम्हाला हेही चालतं की आम्ही नेटवर्किंग करण्यात फार आम्हाला फार आवडतं. त्यामुळे आता ऑफकोर्स या मीटिंगमध्ये तुम्ही आपल्या राज्यातल्या बऱ्याच वेगवेगळ्या भागातनं इथे आलेल्या आहात, पण तसंच भारतीय एक नेटवर्क देखील आहे अमेचर ॲस्ट्रॉनॉमर्सचं. त्या नेटवर्कमध्ये पण आपल्याकडनं कसं सहभाग करता येईल हे पण आम्ही तुम्हाला तिकडे माहिती अशी सांगू शकतो. तर बेसिकली मला तरी वाटतं की अमेचर ॲस्ट्रॉनॉमर्स जे आहेत, हौशी खगोल अभ्यासक, यांनी एक कोलॅबरेटिव्ह ॲक्टिव्हिटी करावी ही मला फार असं वाटतं. त्यामुळे आयोजक आहेत त्यांना मी थोडे सजेशन्स असे म्हणून सांगतोय की आता हे इव्हेंट खूप छान आहे, माहितीपूर्ण आहे आणि यातूनच तुम्ही मीटिओर शावर जसे आहेत आणि असे इतर खगोल अभ्यासकीय जे इव्हेंट्स आहेत तुम्ही प्रोत्साहित करतायत लोकांना बघायचं, त्यामध्ये कोलॅबरेशन्स आपण आणू शकतो. जसं ऑकल्टेशन्स आहेत, ऑकल्टेशन म्हणजे पिधान, चंद्राच्या मागे कुठला तारा जाणे किंवा कुठल्या तरी ॲस्ट्रॉइडच्या मागे एखादा तारा जाणे, ही एक काही अशा एक्झाम्पल्स आहेत जे आपण सहज करू शकतो. आणि हे ऑब्झर्वेशन्स, ही निरीक्षणं करायसाठी आपल्याला जसं आता सरांनी चित्र दाखवलं की एक 12 इंच टेलिस्कोप आणि 4 इंच टेलिस्कोप, शेवटी 4 इंचच कामी पडला. तसे छोटे इन्स्ट्रुमेंट्स भरपूर कामी पडू शकतात. व्हेरिएबिलिटी ऑफ स्टार्स आहे, ताऱ्यांची जी तीव्रता आहे ती कमी जास्त होते बऱ्याच कारणांमुळे, पण ती तीव्रता कमी जास्त काय रेटनी होते ते जर आपण जाणून घेऊ शकलो तर आपल्याला बरीच काही माहिती काढता येते त्या ताऱ्यांबद्दल. तर असे काही उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये छोटे दुर्बिणी फार महत्त्वपूर्ण रोल प्ले करतात आणि साधारणतः छोट्या दुर्बिणी आपल्याचकडे असतात. हे आपण लक्षात ठेवूया. मी आता तुम्हाला दाखवणार आहे जे प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत त्यांचे प्रोजेक्ट्स कुठल्या लेवलवर चालतात आणि ऑफकोर्स ती माहिती वेगळ्याच लेवलची असते. आपल्याला ब्लॅक होलचं चित्र दाखवायसाठी आपल्याला छोट्या टेलिस्कोपनी काम करता येणार नाही, पण छोट्या टेलिस्कोपचं फार महत्त्व आहे हे सांगूनच मी पुढे जाणार. सो प्लीज डोंट फील डिसअपॉइंटेड की अरे आपल्याकडे 30 मीटर टेलिस्कोप नाही आहे तर आपण काय करणार. युअर 3 इंच टेलिस्कोप कॅन ऑल्सो डू अ लॉट. ओके. आणि एक अजून मला आवडलं की आपल्याकडे आता क्राऊडमध्ये बऱ्याच महिला आहेत, मुली आहेत. सो हे पण आपल्याला लक्षात ठेवायला हवं की या फील्डमध्ये असं काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे. आकाश सर्वांसाठी सेफ आहे, बघायला फ्री आहे आणि त्यातून माहिती आपण सारखीच काढू शकतो. सो आय थिंक द गर्ल्स शुड ऑल्सो फील एनकरेज्ड की या क्षेत्रात यावं. ओके. आणि काहीतरी याच्यात योगदान करावं. सो आता मी जस्ट आमचं थोडंसं एक ॲडव्हर्टाइजमेंट करतो की हौशी खगोल अभ्यासकांसाठी आमच्या सोशल मीडियावरती, आयुकाच्या सोशल मीडियावरती भरपूर कंटेंट आहे आणि स्पेशली लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही एक स्पेशल सिरीज सुरू केली होती की बघा मी परत हौशी म्हणतो, प्लीज या शब्दाचा वाईट मानून घेऊ नका, कारण याचं एक महत्त्व आहे. आणि स्पेशली तुम्ही जे वेळ देता, संध्याकाळी वेळ देऊ शकता आपल्या टेलिस्कोपद्वारे किंवा असं
तुमचा कम्प्युटरचा वेळ देऊ शकता. तर असे रिसोर्सेस जर तुमच्याकडे असले तर तुम्ही काय करू शकता, अशी एक व्हिडिओ सिरीज आहे. आमचं हे यूट्यूब चॅनल आहे. त्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्ही बघा, त्याच्यात आम्ही जगातले वेगवेगळे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत जे फक्त हौशी खगोल अभ्यासक चालवतात. व्हेरिएबल स्टार्स ऑर्गनायझेशन असो किंवा IMO असो, मिटिओरेट ऑर्गनायझेशन असो, प्लॅनेटरी स्टडीज ऑर्गनायझेशन असो. तर अशा ऑर्गनायझेशनचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतले आहेत आणि सेशन्स घेतले आहेत. ते सांगतात तुम्हाला डायरेक्टली की तुम्ही काय काय स्वतः करू शकता. कृपया ती सिरीज आवर्जून बघा. ऑफकोर्स इतर व्हिडिओज देखील तुम्ही बघू शकता. स्वागत आहे. आणि ऑफकोर्स आम्ही आमचे प्रोग्राम्स इथे अनाऊन्स करत असतो. सो ही झाली आमच्या प्रोग्रामची जाहिरात. आता पुढे जाऊया. स्किप करायला. नाव वी गो टू एक्झिस्टिंग लार्ज फॅसिलिटीज इन इंडिया. तर आत्ता भारतात काय काय फॅसिलिटीज आहेत जे प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स वापरत आहेत आणि ज्यांचा वापर कटिंग एज ॲस्ट्रॉनॉमी करण्यात होत आहे. सो मी सुरू करेन मल्टी वेवलेंथ ॲस्ट्रॉनॉमीवरून. म्हणजे विविध तरंगलांबींच्या प्रकाशाचे निरीक्षण करून तुम्ही जर कुठलं अध्ययन करू इच्छित असलात तर ॲस्ट्रोसॅट ही एक फार अशी भारताचा गौरव असलेला एक सॅटेलाईट आहे. त्याला सॅटेलाईटच म्हणतोय, ॲस्ट्रोसॅट. बट इट्स ॲक्च्युली अ सॅटेलाईट विथ 5 टेलिस्कोप्स, म्हणजे 5 दुर्बिणी अशा वेगवेगळ्या असलेल्या. त्याच्यामध्ये एक्सरे टेलिस्कोप्स आहेत आणि थोडे हाय एनर्जी रेज स्टडी करणारे टेलिस्कोप आहे, अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप आहे आणि एक छोटा ऑप्टिकल टेलिस्कोप देखील आहे. सो असे विविध तरंगलांबींचं एकाच ऑब्जेक्टचं एकाच वेळेस निरीक्षण करणारी ही बहुतेक एकमेव अशी वेधशाळा आहे जी स्पेसमध्ये आहे. आणि ती भारतीय शास्त्रज्ञांनी बनवून भारताच्या इस्रोनी ती लॉन्च करून सक्सेसफुली चालवली आहे. त्यातून बरेच रिसर्च पेपर्स येत आहेत. तर ऑफकोर्स ही आपली एक फारच प्राऊड मोमेंट आहे. याशिवाय तुम्हाला सर्वांना याची माहिती असेलच आणि गेल्या 30 पेक्षा जास्त वर्षांपासून ही वेधशाळा जवळच पुण्याच्या जवळ नारायणगाव खोडल इथे स्थित आहे. प्राध्यापक गोविंद स्वरूप यांनी बनवली. एक मोठा त्यांनी अचीवमेंट केला विश्वाच्या स्तरावर की जगातली सर्वात मोठी ही दुर्बीण आहे जी मीटर वेव्ह तरंगी बघू शकते. तर मीटर साईजची वेव्हलेंथ असलेल्या त्याच्या जवळपासच्या काही सेंटीमीटरपासून काही मीटर्सपर्यंत अशा तरंगलांबीतल्या रेडिओ वेव्स बघणारी ही दुर्बीण आहे. आणि ही प्रचंड मोठी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही प्रत्येक डिश जी आहे याची ही साधारण 45 मीटर एवढ्या आकाराची आहे. 45 मीटर म्हणजे ही रूम त्याच्यात बसणार नाही. जस्ट इमॅजिन तेवढी म्हणजे 5 मजले उंच एखादी बिल्डिंग असेल तर तेवढी उच्चता असणारी किंवा तेवढं ॲक्च्युली व्यास असणारी ही मोठी डिश आहे. आणि अशा 30 डिशेस आहेत. एक नव्हे तर 30 डिशेस बनलेल्या आहेत आणि ह्या पसरलेल्या आहेत. ती जी एरिया आहे ती साधारण 25 स्क्वेअर किलोमीटर्स आहे. तर डिशेसची एरिया नाही, त्या लँडची एरिया, जागेची एरिया. तर अशी प्रचंड मोठी दुर्बीण आपल्या भारतात आहे आणि जगातले विविध शास्त्रज्ञ याच्यावर वेळ मागून आपल्याकडनं वेळ घेतात आणि त्याच्याद्वारे निरीक्षणात असतात. त्याशिवाय आपल्याकडे जर आम्ही पास्टमध्ये जर गेलो तर वायनू बापू टेलिस्कोप कव्हलूरमध्ये आहे. ती चालवणारी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोरची. आणि त्याच्यात जी दुर्बीण आहे ती 2.3 मीटर आकाराची ऑप्टिकल दुर्बीण आहे. ऑप्टिकल ह्या शब्दाचा अर्थ आहे जे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी जो प्रकाश दिसतो त्याला ऑप्टिकल प्रकाश हा टेक्निकल याच्यात म्हटलं जातं. आपण व्हिजिबलही म्हणू शकतो तसं. तर या तरंगांचं निरीक्षण करणारी, या प्रकाशाचं निरीक्षण करणारी ही दुर्बीण. आणि मोस्टली दुर्बिणी आता मी ज्या सांगणार त्या ऑप्टिकलमधल्या आहेत. तर त्यातलं हा जो आकडा आहे हा थोडा महत्त्वाचा असतो. हा आपल्याला सांगतो की त्या दुर्बिणीच्या प्रायमरी जो लाईट कलेक्टर, प्रकाश गोळा करणारा जो भाग आहे, पहिल्यांदा जिथे प्रकाश पडतो त्या भागाचा आकारमान काय आहे. तर 2.3 मीटर जेव्हा मी म्हणतोय तेव्हा याचा अर्थ आहे की त्याचा जो प्रायमरी इथे मिरर वापरला जातो, अंतर्गोल वक्र आरसा वापरला जातो, तो साधारण जर माझ्या बाजूला उभा केला तर माझ्यापेक्षा उंच असणार. एवढा प्रचंड मोठा गोल हा आरसा त्या दुर्बिणीत आहे. आणि ही जेव्हा बनली होती आणि त्याचे निर्माते म्हणजे प्राध्यापक वैनू बापू, हु इज कॉल्ड द फादर ऑफ मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमी इन इंडिया, राईट. तर त्यांच्याद्वारे ही दुर्बीण जेव्हा स्थापित झाली होती तेव्हा ती आशिया खंडातली सर्वात मोठी होती. पण आता आपण पुढे गेलोय
आणि इनफॅक्ट अजून चांगली एक सुंदर जागा आपल्याला सापडली आहे, जिथे साईट सापडली आहे जिथे ॲस्ट्रॉनॉमिकल फॅसिलिटीज तयार होत आहेत. ती आहे हनले, लद्दाखमध्ये. तर इथे आपल्याला हिमालयन चंद्रा टेलिस्कोप हा IIA उभारलेला आहे. आणि याच्यात दुर्बीण जी आहे, तुम्ही म्हणाल अरे छोटी झाली की, पण जर साईट फार चांगली झाली तर तुमच्या डोळ्याचा साईज छोटा असला तरी तुम्हाला जास्त चांगलं दिसू शकतं. तर हे आपले एक प्रकारचे कृत्रिम डोळेच आहेत, जे आपल्याला अजून चांगलं अवकाशातली माहिती आपल्याला मिळवून देतात. तर बेसिकली आपल्याला 2.1 मीटर, 2 मीटरच आहे, 2.01 इज व्हेरी मायनस. तर 2 मीटर क्लासची ही दुर्बीण आहे. ओके. आणि असे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काही क्लासेस केले गेलेले आहेत, साईज क्लास केलेले गेले आहेत. तर त्याच्यामध्ये 2 मीटर क्लास हा एक क्लास असतो, नेक्स्ट क्लास असतो 10 मीटर क्लास, नेक्स्ट क्लास अजून मोठा, तो अजून तिथपर्यंत आपण पोहोचायचं आहे. तर तसे ह्या 2 मीटर क्लास दुर्बिणी आहेत. आणि त्यापुढे आता आपण गेलेलो आहोत. ही भारतातली सर्वात मोठी ऑप्टिकल दुर्बीण आहे आणि ही आहे देवस्थल या जागी, नैनितालच्या जवळ. देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप चालवणारी संस्था आहे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ऑब्झर्वेशनल सायन्सेस, एरिस, नैनिताल. आणि याचा व्यास 3.6 मीटर, 4 मीटर, त्या आधीच्या दुर्बिणीपेक्षा ऑलमोस्ट दुप्पट झालेला असा व्यास आहे. आणि हे मी तुम्हाला आतून दाखवतोय. आतापर्यंत तुम्ही जे बघितलं ते बाहेरचे आवरण होते, म्हणजे डोम दिसला तुम्हाला, असं एक म्हणजे लांबूनच ओळखता येईल ही ऑब्झर्वेटरी आहे. पण तुम्ही जर ही ऑब्झर्वेटरी बघितली तर कदाचित तुम्हाला वाटेल की हा एक म्हणजे असा पाण्याची टाकी वगैरे आहे. कारण ह्याचा आकार सिलेंड्रिकल आहे, हा गोलाकार नाही आहे, गुंबदाकार नाही आहे, थोडा सिलेंड्रिकल आहे. पण तो आकार डोमचा असतो, म्हणजे बाहेर तुम्ही आवरण बघताय, कव्हर त्याचं असतं. दुर्बिणी आतून वेगळ्या असतात, त्यांचा आकार बाहेरून दिसत नाही. तर ही अशी दुर्बीण आहे जी आतून दिसते. इथे तिचा प्रायमरी मिरर असतो, इथे सेकंडरी मिरर असतो आणि असा प्रकाश येऊन इथे परावर्तित होऊन मग इथे त्याचे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लागतात, ज्यातून तुम्हाला तो डेटा रेकॉर्ड करता येतो. तर ऑफकोर्स टेलिस्कोप काय असतात, कसे असतात, त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही. आय एम शुअर त्याच्याबद्दल इतर लेक्चर्स असतील, पण एक झलक त्या दुर्बिणीच्या आत आपण बघितली. तर ही एक अजून सिलेंड्रिकल दिसणारी दुर्बीण आहे आणि ही पण 2 मीटर क्लास आयुकाची स्वतःची दुर्बीण आहे. गिरवली नावाच्या एका डोंगरावरती आयुका गिरवली ऑब्झर्वेटरी पुण्यापासून साधारण 80 किलोमीटरवरती आहे. अनदर 2 मीटर क्लास टेलिस्कोप. तर या साधारण ऑप्टिकल दुर्बिणी नक्की काय करतात, हे अजून एक सुंदर रात्रीचं चित्र आहे आयुका गिरवली ऑब्झर्वेटरीचं, जिथून ऑप्टिकल म्हणजे दृश्य प्रकाश आणि अधोरोक्त प्रकाश म्हणजे इन्फ्रारेड जे रेज असतात त्यांचं देखील एका लिमिटपर्यंत अभ्यास केला जातो. ओके. आणि इथे जे अवकाशात असलेले जे घटक आहेत त्यांचे चित्र घेतले जाऊ शकतात, म्हणजे फोटो तुम्ही घेऊ शकता, त्याला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये इमेज असं म्हणतात. आणि त्याशिवाय तुम्ही त्याच्या प्रकाशाचं विघटन करून त्याला तुम्ही त्याचे स्पेक्ट्र घेऊ शकता, वर्णपटल घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही चित्र घेता तेव्हा त्याचा आकार काय, व्यास काय वगैरे अशा माहिती साधारणपणे तुम्हाला मिळू शकतात. वर्णपटल हे तुम्हाला त्याची कॉम्पोजिशन काय आहे, कशापासून बनलेले आहे, तिथे एलिमेंट्स कोणते आहेत, मॉलिक्युल्स कोणते आहेत हे देखील तुम्हाला सांगू शकतं. इथपर्यंत की त्या वस्तूचं तुम्हाला तापमान आणि तिथलं जे गती आहे त्याची माहिती देखील आपल्याला वर्णपटल देऊ शकतात. त्यामुळे अशा दोन्ही मोड्समध्ये बरेच टेलिस्कोप काम करतात. तर तशीच ही एक दुर्बीण आहे. आणि ऑफकोर्स हे ऑब्जेक्ट्स फार फेंट असतात, म्हणजे आपल्याला इथे आकाशात जे दिसत आहेत यातल्या कुठल्याही ऑब्जेक्टला या दुर्बिणीने स्टडी केला जाणार नाही, कारण त्यांचं टार्गेट फार अजून त्याच्यापेक्षा अजून सूक्ष्म असतं. आणि ही अशी एक दुर्बीण आहे ज्यात आयुका ही इंटर युनिव्हर्सिटी सेंटर असल्यामुळे डायरेक्ट युनिव्हर्सिटी स्टुडंट्सला त्याचा ॲक्सेस मिळू शकतो, अशी एक छान ही फॅसिलिटी भारतात एक्झिस्टिंग आहे. आता मी परत जातो. पहिल्या चित्रात जे तुम्ही एक मॅग्निफिसंट चित्र बघितलं, एक मोठी दुर्बीण होती आणि ऑब्झर्वेटरी होती, तुम्हाला क्युरिओसिटी असेल ती नक्की काय आहे, तर ते चित्र होतं सदर्न आफ्रिकन लार्ज टेलिस्कोप, सॉल्ट त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि साऊथ आफ्रिकामध्ये आहे. तर मला काल असं एक कनेक्शन वाटलं, कारण आम्ही इथे ज्या गेस्ट हाऊसमध्ये हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं नाव देखील द सॉल्ट असं आहे, पण आय थिंक त्याचं संबंध गांधीजी आणि मिठाशी आहे.
खऱ्या मिठाची आहे. पण अशी एक सॉल्ट नावाची दुर्बीण देखील आहे. तर याचा उल्लेख मी का करतोय तर जे आपले जे एक्झिस्टिंग सिनियर सायंटिस्ट आहेत त्यांच्या दूरदृष्टीने अशा दुर्बिणीमध्ये आयुकाने किंवा असं म्हणूया भारतीय शास्त्रज्ञांनी यात पार्टनरशिप घेतलेली आहे. कारण जसे जसे आपण मोठे मोठे दुर्बिणी बांधत जातो तसे त्यांचे खर्च, जागा, लोकेशन्स ह्यांचं महत्त्व आणि अमाऊंट वाढत जातो. तर आता कंडिशन अशी आहे की जर तुम्हाला प्रचंड मोठी दुर्बीण बांधण्याची इच्छा असेल तर आपल्याला आयडियाज खूप असू शकतात पण क्षमता नसते. आणि खरं कधी कधी एका देशालाही ती बनवता येत नाही. एक ऑब्झर्वेटरी बनवायची झाली मॉडर्न तर एका देशाला नाही तर बऱ्याच देशांना कोलॅबरेशनमध्ये बनवावी लागते. तर तशीच ही एक दुर्बीण आहे, वन ऑफ द फर्स्ट ग्रेट टेलिस्कोप्स. आणि याचा आकारमान बघा, आता ही 10 मीटर क्लासमध्ये गेलेली आहे. ओके, तर अशी ही प्रचंड मोठी दुर्बीण आहे आणि आयुका याच्यात पार्टनर आहे. सो याचा मिरर डायमेन्शन सध्या जगातला बघितलं तर लार्जेस्ट मिरर डायमेन्शन आहे. आणि जर तुम्ही या टोकापासून या टोकापर्यंत बघितला, हा त्याचा आरसा आहे, आतमधला अंतर्गोल आरसा आहे. तर या टोकापासून या टोकापर्यंत साधारण 11 मीटर आहे. पण हा थोडा ओव्हल आहे, त्यामुळे जर तुम्ही असं मोजलं तर हे 9 मीटरच असणार. आणि इकडून इकडे 11 मीटर. पण वर्ल्ड रेकॉर्ड करायसाठी ठीक आहे, म्हणजे आपण काय तसं मोजू शकतो. आणि तुम्हाला जर या आकारमानाची तुलना करायची असेल तर बघा, इथे काही लोक उभी आहेत, तुम्हाला जर चित्रात दिसत असतील तर बघा, इथे छोटी तर काही सायंटिस्ट त्याचं निरीक्षण करतायत. आणि याचा प्रत्येक आरशाचा जो खंड आहे हा पण तुम्ही लक्ष द्या याच्याकडे की हा खंडित आरसा आहे. हा अख्खा एक प्रचंड मोठा आरसा नाही आहे, कारण ते बनवणं फार कठीण आहे. एवढा प्रचंड मोठा 11 मीटर आकाराचा एक काचेचा तुकडा तुम्ही बरोबर त्या शेपमधून आणून तसाच ठेवणे हे फार कठीण असते. तुम्ही जर स्वतः एक कधी 8 इंच टेलिस्कोप बनवण्याचा तुम्ही विचार करून बघा एकदा आणि प्रयत्न करून बघा, मग तुम्हाला कळेल की 11 मीटर बनवणं किती कठीण आहे. तर एक सुंदर टेक्नॉलॉजी पण कोणाच्या तरी स्मार्ट डोक्यातनं आली कॅल्टेक अमेरिकामधनं, की खंडित का नाही करायचं हे मिरर, आणि त्यांना अशा प्रकारे जोडायचं की हे जे छोटे छोटे जे इथले मधले जे भाग आहेत जिथे प्रकाश पडणार नाही त्यांचा फारसा काही फरक पडणार नाही आपल्याला. ओके, आणि आपल्याला कम्प्लिटली हा जो मिरर असा डिझाईन केला गेला आहे की तो संपूर्ण जेव्हा येतो एकामेकाला ते जेव्हा लागतात सर्व खंड, तेव्हा त्याचा फोकस एक्झॅक्टली एका जागी येतो. आता तुम्ही जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा पण उल्लेख झाला, मी त्याबद्दल इथे बोलणार नाही कारण भारत म्हणजे तितकं फार त्याच्यात सहभागी नाही आहे. पण त्याच्यातही तसंच तुम्हाला अनफोल्डिंग वगैरे जे तुम्ही व्हिडिओज बघितले असतील त्यातही तेच षटकोनी असे खंड तुम्हाला दिसतात आणि अशीच टेक्नॉलॉजी त्यात वापरल्या गेली आहे. तर हा आहे 11 मीटर व्यासाचा मिरर आपल्या सॉल्ट टेलिस्कोपचा. ओके, हा एक ट्रान्झिट टेलिस्कोप आहे, याबद्दल मी फार डीपमध्ये जात नाही, पण वापर सारखाच आहे, इमेजिंग आणि स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, हे दोन लक्षात ठेवा, ह्या दोन टेक्निक्स आहेत. आणि ह्या तुमच्याकडे जर छोटी दुर्बीण असेल त्यातूनही करता येतो, त्याचे पण मेथड्स आहेत. ज्यांना इंटरेस्ट असेल नंतर तुम्ही संपर्क साधा, आपण त्याच्याबद्दल जास्त बोलू शकतो. आणि सिन्स आयुका इज अ पार्टनर, तर आयुका थ्रू भारतीय शास्त्रज्ञांना याच्यामध्ये टाइम स्लॉट्स थोडे गॅरंटीड असतात आपल्याकडून. ऑफकोर्स एक प्रोसिजर असते, पण त्याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना एक मोठा वाटा असतो त्या टाइम स्लॉट्स. तर ही सुंदर एक तुम्हाला हे सुंदर चित्र दिसतंय ऑब्झर्वेटरीचं, आणि ही स्थित आहे साऊथ आफ्रिकामध्ये अशा एका जागी जी साधारण जवळपास जी केपटाऊन नावाची शहर आहे त्याच्यापासून साधारण 400 किलोमीटर लांब आहे. आणि मध्ये छोटे थोडेसेच गाव आहे आणि जवळपास कोणतंही मोठं शहर नाही, आणि इतक्या लांब असलेली ही जागा आहे, उंचावरती आहे, त्यामुळे तिथे तापमानही कमी असतं. ते खूप ड्राय वेदर असतं, तर शुष्क असल्यामुळे तिथे वॉटर वेपर कमी आहे. आणि वॉटर वेपर पाण्याची वाष्प जी असते ती इन्फ्रारेड रेजला शोषून घेत असते, तर ती कमी असल्यामुळे तिथे इन्फ्रारेड ऑब्झर्वेशन देखील चांगले आपल्याला करता येतात. तर अशी एक सुंदरशी लांब असलेली जागा आहे, 400 किलोमीटर तुम्हाला काही नाही असं एक सुंदर लोकेशन आहे. पण ही जगातली सर्वात छान लोकेशन आहे अशी नाही, याच्याहूनही खूप सुंदर लोकेशन आहेत आणि त्या फारच वेगळ्या आहेत, म्हणजे अनइमॅजिनेबली
छान लोकेशन आहे आणि ही आहे जगातली सर्वात चांगली लोकेशन ॲस्ट्रॉनॉमीसाठी आत्तापर्यंत आपण शोधलेली. ती आहे हवाई आयलँड्स जे आहेत, हवाई बेट आहेत अमेरिकेमध्ये. तर त्याच्यातल्या सर्वात मोठ्या बेटावर एक जुना आग्नेयगिरी आहे, म्हणजे आपला व्हॉल्कॅनो आहे. त्याच्यावरती तिथे टोकावरती एक ऑब्झर्वेटरीजचा ग्रुप आहे आणि ती जी लोकेशन आहे ती जगातली सर्वात चांगली आहे अशी मानलं जाते. आणि बघा, हा लोकेशन फारच विचित्र आहे. इथे काही व्यक्ती इथे स्केट आपले वॉटर स्कीइंग वगैरे करतायत आणि अशी एक इथे फार्मलँड्स वगैरे आहेत आणि त्याच्या पुढे तुम्ही वरती गेलात तर इथे बर्फ, समुद्र आणि बर्फ एका चित्रात कदाचितच कुठे तुम्हाला बघायला मिळेल असं चित्र. आणि त्यातल्या त्यात ही जागा इतकी सुंदर आहे की तिथे 13 इंटरनॅशनल दुर्बिणी ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत आणि जगातल्या ज्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दुर्बिणी होत्या केक टेलिस्कोप्स, ह्या देखील तिथेच आहेत. 10 मीटर क्लासची पहिली दुर्बीण, खंडित मिरर टेक्नॉलॉजी वापरणारी. आणि त्याशिवाय विविध देशांनी, जपानी, फ्रान्सनी वगैरे तिथे, कॅनडानी तिथे टेलिस्कोप बांधलेले आहेत. आणि अशा सुंदर जागी एक प्रोजेक्ट येतोय ज्याच्यामध्ये भारत देखील सहभागी आहे आणि हा आहे 30 मीटर टेलिस्कोप. आता बघा, आपण 10 मीटर क्लास सोडून त्याच्या पुढे गेलोय, 30 मीटर क्लासमध्ये आपण गेलोय. आता 30 मीटर तुम्हाला जर विचार करायचा झाला तर एक साधारण एक आय डोंट नो टेनिस कोर्टपेक्षाही मोठा एक आकार तुम्ही जरा विचार करून बघा. आणि तेवढा मोठा फक्त त्याचा आरसा असणार, हेही कल्पना करा. त्याचा फक्त मिरर ज्याच्यावरून प्रकाश परावर्तित होईल पहिल्यांदा, तो 30 मीटर व्यासाचा असणार. त्याच्या भोवतालचं जे गुंबद आहे आणि इतर वस्तू आहेत त्या सर्व मिळून ही एक दुर्बीण साधारण 15 मजली उंच, आपल्या साधारण बिल्डिंगच्या तुलनेत बघितलं तर एवढी प्रचंड मोठी ही दुर्बीण होणार आहे. आणि एक इंटरनॅशनल पार्टनरशिप आहे. फक्त एक देश ही बनवू शकत नाही, त्यामुळे भारत, चायना, जपान, कॅनडा आणि USA मधल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीजनी याच्यात पार्टनरशिप घेतलेली आहे. आणि फक्त म्हणजे पैशाचा खर्च नसून याच्यामध्ये आपण आपले शास्त्रज्ञ त्यामध्ये डिझाईन्स प्रोव्हाइड करतायत आणि ॲक्च्युली भारतात या दुर्बिणीचे बरेच पार्ट्स तयार देखील होत आहेत. तर जर तुम्ही बघितलं तर 30 मीटर टेलिस्कोप जो आहे तो केक टेलिस्कोप जे मी आता सांगितलं 10 मीटर, त्याच्या तुलनेत बघा फार जास्त खंड याच्यात आहेत. याच्यात 492 मिरर सेगमेंट्स असणार आहेत, खंड असणार आहेत. आणि एक व्यक्ती साधारण हाईटचे 1.8 मीटर साईजचं तुम्ही जर व्यक्तीचे आकार बघितला तर याचा खंड साधारण 1.2 मीटर्स अशा आकाराचा आहे. आणि हबल टेलिस्कोप जो आपल्या सर्वांना माहिती आहे तर तो देखील फार छोटा आहे याच्या तुलनेत, 2.5 मीटर्स, पण तो स्पेसमध्ये असल्यामुळे त्याला वेगळे फायदे आहेत. आणि असे हे विविध टेलिस्कोपशी कंपॅरिझन केलं आहे. तर मला सांगायचं हे होतं की हे जे 492 आपल्याकडे जे खंड आहेत त्यामधील बरेच खंड भारतात बनणार आहे. म्हणजे हे जे ग्लास आहे त्याचं शेपिंग आणि कटिंग, पॉलिशिंग हे भारतात होणार आहे. बँगलोरमध्ये एक वेगळी फॅसिलिटी तयार केली गेली आहे जिथे याचे हे पार्ट्स बनतील. त्याशिवाय याच्यामध्ये अजून वस्तू लागतात, काही हार्डवेअरचे पार्ट्स आहेत, जसे सॉरी हे एक जसं चित्र आहे त्याचं स्केल दाखवायसाठी एक माणूस आणि ह्या अशा इन्स्ट्रुमेंट्स आहेत काही, त्याचे जे आपण ज्याला कॅमेरा फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो सध्यासाठी, तर ह्याचे जे डेटा गोळा करतील ते देखील एका माणसापेक्षा मोठे असू शकतील, राईट. तर अशी प्रचंड मोठी दुर्बीण आहे आणि याच्यातले बरेच पार्ट्स आपण भारतात तयार करतोय. इंडिया TMT हा एक ग्रुप आहे. या प्रोजेक्टचं नाव इंडिया TMT नाही, त्याचं नाव 30 मीटर टेलिस्कोप आहे. पण प्रत्येक देशाचा एक वेगळा सब ग्रुप आहे आणि ते काही ना काही योगदान देत आहेत. तर भारतातून जो अख्खा योगदान होणार आहे त्याच्यातलं 70% आपण काहीतरी बनवून देतोय या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनला. आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे. इथे तुम्हाला दिसत आहेत भारतीय सायंटिस्ट सॉफ्टवेअर डेव्हलप करतायत, प्रोटोटाईप ॲक्च्युएटर्स, एअर सेन्सर्स आणि अख्खी सेगमेंट जो असतो, सेगमेंट जे खंड, त्याची सपोर्ट असेंब्ली देखील भारत तयार करतोय आणि याचं कंट्रोल सॉफ्टवेअर देखील भारताकडनं तयार होऊन तिथे जाणार आहे. सो तुम्हाला प्रश्न असतील की यातून काय करणार काय आपण हा वापरून, तर साधारण हे गोल्स आहेत. फॉर्मेशन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स, म्हणजे तारे कसे तयार होतात, त्याच्या भोवती चालणारे जे ग्रह आहेत त्यांची निर्मिती कशी होते, त्यांना एकतर बघणं, त्यांना रिझॉल्व्ह करणं हे देखील आता कठीण आहे सध्या. पण ही जी प्रचंड मोठी दुर्बीण आहे ही आपलं निरीक्षण क्षमता जी ती खूप वाढवून देणार आहे.
आणि त्याशिवाय आपल्याला इतर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह बघू शकतो आपण. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्पेक्ट्रोस्कोपी करू त्यांच्या एन्व्हायरमेंटची, त्यातून आपल्याला तिथे जीवन जे असतं त्याचे काही काही आपल्याला मार्कर्स असतात ते दिसण्याची शक्यता आहे. आणि इन जनरल फार लांबचे जे वस्तू आहेत त्यांना बघून आपण अख्ख्या ब्रह्मांडाचं कॉम्पोजिशन पण आपण निर्धारित करू शकतो. पहिले तारे, पहिल्या गॅलेक्सीज ज्या बनल्या त्यांचं निरीक्षण अजून चांगलं होईल अशा दुर्बिणीद्वारे, अशी ही आपली कॉन्फिडन्स आहे आपल्याला. पण ही तरीही जर आपण बघितलं तर पुढच्या दशकात होपफुली तयार आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार असेल वापरायला. पण याच्याही पेक्षा एक मोठी दुर्बीण आहे, ऑलरेडी ती तयार होत आहे. ती साधारण 39 मीटर्सची आहे. त्याला 39 मीटर टेलिस्कोप नाही म्हणत, तिला नाव आहे युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप. ती एक एक्स्ट्रा स्टेप थोडीशी पुढे गेलेली आहे आणि त्यातही इंटरनॅशनल कोलॅबरेशन आहे. सो अशा 2 मोठ्या दुर्बिणी पुढच्या दशकात आपल्याकडे येतील अशी आशा आहे. सो दिस इज वन ऑफ द गोल्डन डेकेड्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी कमिंग अप. बट इट इज नॉट जस्ट बिकॉज ऑफ TMT आणि हे. जरा मी पुढे जातो, फक्त TMT आणि ELT नाही तर आपल्याला पुढच्या दशकात अजून एक प्रचंड मोठी दुर्बीण मिळणार आहे, रेडिओ वेव्स बघणारी, आणि तिचं नाव आहे स्क्वेअर किलोमीटर ॲरे. आता मी GMRT तुम्हाला त्याबद्दल सांगितलं तर तशीच ही रेडिओ वेव्स गोळा करणारी दुर्बीण आहे. पण फक्त मीटर वेव्ह नव्हे तर ते अजून छोट्या तरंग लांबीपासून अजून मोठ्या तरंगी लांबीपर्यंत बघेल. आणि प्रत्येक तरंग लांबीला बघायसाठी फिजिक्स जर तुम्ही त्याचं माहिती केलं तर त्याचं म्हणजे डिटेक्टर साईज हे महत्त्वाचं असतं. ओके, डिटेक्टर साईज जितकं मोठं होईल तितकं तुम्हाला मोठ्या तरंग लांबीचं निरीक्षण करणं सोपं जातं. आणि त्यातून अजून एक फायदा आपल्याला होतो की डिटेक्टर साईज जेवढा मोठा होईल, कलेक्टर साईज त्यातून तुम्हाला रेझोल्युशन हे देखील वाढतं. म्हणजे एका कुठल्या तरी लांबच्या वस्तूचे डिटेल्स किती बघता येत आहे ह्याची क्षमता देखील वाढते. त्यामुळे जितकी मोठी तुम्ही दुर्बीण कराल तेवढं लाईटही जास्त कलेक्ट होईल आणि तुमचं डिटेल्सही बघण्याची क्षमता वाढेल. ओके, सो ही दुर्बीण एवढी प्रचंड मोठी आहे की याला एका कॉन्टिनेंटवर बांधता येत नाही आहे. सो हिचे काही पार्ट्स साऊथ आफ्रिकामध्ये असणार आहे, आफ्रिकेच्या सदर्न पार्ट्समध्ये, आणि 1-2 डिशेस मे बी दुसऱ्या देशांमध्ये देखील असतील, आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया कम्प्लीट असेल अजून एका भागात. तर ऑस्ट्रेलियामध्ये मोस्टली असे छोटे दुर्बिणी असतील, याला मिड SKA म्हणतात, लो SKA म्हणतात आणि हाय SKA म्हणतात. आणि आफ्रिकेमध्ये अशा मोठ्या मोठ्या डिशेस असतील ज्या की साधारण आपल्या GMRTच्या स्वरूप असते. सो आता तुम्हाला कळत असेल की GMRTचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स ऑफकोर्स इथे कामी येईल. आणि त्यामुळे भारतही या ऑर्गनायझेशन SKA ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात त्याच्यातला भाग आहे 14 देशांसोबत. आणि अशा 197 डिशेस ज्या आफ्रिकेमध्ये असतील त्याच्यामध्ये आपलं भरपूर म्हणजे आयडियाजचं योगदान आहे. आपले इंडियन सायंटिस्ट तिकडे जाऊन काम देखील करत आहेत त्याच्यावरती. आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये देखील एक साधारण इतके बघा 1.3 मिलियन अँटिनाज लागणार आहेत. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात हे अँटिनाज आहे की यांच्या सर्वांची जर फक्त ही जी एरिया आहे तुम्ही यांची ॲडिशन केली तर त्या एरियाचं ॲडिशन 1 स्क्वेअर किलोमीटर होईल. तुम्ही 1 किलोमीटर इकडे चालत जा, परत 90 अंश फिरून असं चालत जा, तर ते जेवढी एरिया तुम्ही कव्हर करा ती आहे 1 स्क्वेअर किलोमीटर. आणि या सर्वांचं सरफेस तेवढं असेल, फक्त कलेक्शन सरफेस, मी यांचं मधलं अंतर नाही सांगत आहे. इनफॅक्ट सर्वात 2 ज्या लांबच्या डिशेस असतील त्यांच्यामधलं अंतर साधारण 3000 किलोमीटर असेल. सो त्यामुळे आता सरांनी जे दाखवलं आपल्याला एक जगव्यापी एक टेलिस्कोपचं नेटवर्क आहे. पण ते टेलिस्कोप वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या डोळ्यांनी आपण वेगवेगळ्या वस्तू बघतोय, त्यांचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन वगैरे. हे पूर्ण कन्सिस्टंट असेल, एकच दुर्बीण एवढी प्रचंड मोठी असेल की आपल्याला मे बी त्याचे ब्लॅक होल आपण बघितलं तर अजून खूप सुंदर चित्र बघता येऊ शकेल. सो अशा याच्यात भारताचा पण एक मोठा वाटा आहे. SKA इंडिया ही ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यात टेलिस्कोप मॅनेजर, सॉफ्टवेअर, सिग्नल प्रोसेसर, डेटा ॲनालिसिस, इवन डेटा सेंटर म्हणजे त्याचं डेटा जे येईल ते खूप मोठ्या प्रमाणात डेटा येणार आहे, तो देखील आपल्या इथे स्टोअर होऊन म्हणजे सुरक्षित ठेवण्याचा पण आपण इथे प्रयोग घेतलेला आहे. आणि काही अँटिनाज रिसिव्हर्स जे मिड SKA म्हणतो याच्या डिझाईनमध्ये देखील भारतीय शास्त्रज्ञांचा योगदान आहे. तर हे झालं रेडिओ वेव्स.
ऑप्टिकलमध्ये देखील आपला एक मोठा प्रोजेक्ट आहे. पण आत्ताच 2016 मध्ये एक नवीन खिडकी उघडली आहे, ज्याला इंग्लिशमधनं ट्रान्सलेट केलं तसं होतं की एक युनिवर्स, न्यू विंडो हॅज ओपन ऑन द युनिवर्स, राईट. तर एक नवीन माध्यम आपल्याला मिळालं आहे आपल्या ब्रह्मांडाबद्दल माहिती घेण्याचं. ते आहे गुरुत्वाकर्षण तरंग, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आणि याच्याबद्दल किंबळे सरांना आपल्याला थोडंफार सांगितलेलं आहे की कसं, म्हणजे त्याच्या मागच्या थिअरीबद्दल, की आईन्स्टाईनच्या थिअरीमधून आपल्याला कळतं की स्पेस टाईम कर्व होऊ शकतो. ठीक आहे, एक स्थिर वस्तू असली तर समजा आपल्याकडे एखादा एक तुम्ही टॉवेल घेऊ शकता घरी, हा प्रयोग सहज करता येईल. टॉवेल असं 2 हातावरती धरा, त्याच्यामध्ये एक चेंडू ठेवला तर ऑफकोर्स मधला भाग खाली जाईल थोडा, राईट. तर हे एक साधारण एक ॲनॉलॉजी आहे की जर त्या जो चेंडू अजून मोठा असता तर तो अजून जास्त आत गेला असता, खोल गेला असता टॉवेल. तर जसं जसं वस्तुमान वाढतं तसं ते, जर या टॉवेलला आपण स्पेस टाईम समजलं तर त्याप्रमाणे त्याची खोली वाढते, वक्रता वाढते. आणि जर ब्लॅक होल असलं तर ती वक्रता इन्फायनाईट असेल, म्हणजे ते तुम्हाला खाली कुठे टेकतंय ते तुम्हाला कळणारच नाही. सो अशी वक्रता झाली. पण हा चेंडू जर फिरणारा असला, फिरता चेंडू टाकला तर काय होणार? टॉवेलवरती हे सर्व प्रयोग करणं कठीण आहे. पण तो चेंडू जर वस्तुमान असला आणि एका ब्लॅक होलचा वस्तुमान असला आणि हा जर आपला टॉवेल असला समजा, तर एक जर फिरताना चेंडू टाकला तर त्यामुळे त्याच्यात तरंग तयार होते. फक्त वक्रता नाही तर त्या वक्रतेमध्ये देखील तरंग तयार होऊन त्यातून बाहेरच्या दिशेला त्या निघतील. आणि त्या फिरणाऱ्या चेंडूची ऑफकोर्स एनर्जी कमी कमी होत जाईल, कारण ती एनर्जी हळूहळू या तरंगेद्वारे बाहेरच्या दिशेला फेकल्या जाते. आणि याच्यात प्रकाशाचं काही योगदान नाही. ही तरंग तुम्हाला त्या वस्तूचं वस्तुमान सांगू शकते, इतर माहिती सांगू शकते. त्या तरंग लांबीपासून, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सपासून तुम्हाला इतर माहिती मिळू शकते. पण याच्यात प्रकाशाचं काहीच योगदान नाही बघा. आतापर्यंत आपण म्हणत होतो की ऑप्टिकल लाईट आपल्याकडे तिथून पोचला समजा ताऱ्यापासून, गॅलेक्सीपासून, तर आपल्याला काही माहिती मिळू शकते. इमेजिंग, स्पेक्ट्रोस्कोपी आपण करू. रेडिओमध्ये देखील असेच तरंगांचा अभ्यास करतो आपण. पण त्याच्यात फोटॉन्स असतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपल्यापर्यंत पोहोचतात. इथे फक्त स्पेस टाईमचं कर्वेचर आपण मोजतोय, त्याच्यामध्ये झालेले बदल मोजतोय आणि त्यातून आपण माहिती घेतोय. तर खरं बघितलं तर काही आपल्याकडे ॲक्च्युली असं पोचत नाही आहे आपल्याकडे, पण त्यातून सखोल माहिती आपल्याला घेता येऊ शकते. आणि ही याची तीव्रता इतकी कमी असते, याची एनर्जी इतकी कमी असते अशा वेव्सची लांबून येणाऱ्या, की फक्त प्रचंड मोठे जे ब्लॅक होल्स आहेत त्यांच्यापासून निर्मित, त्यांच्या कुठल्या तरी घटनांपासून निर्मित झालेल्या तरंगी आपल्यापर्यंत पोहोचू शकतात आणि आपण त्यांना मेजर करू शकतो. तर असं आपल्याला एक सफलता मिळाली. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी लायगो, ही असे 2 लायगो USA मध्ये आहेत. USA कॉन्टिनेंटच्या 2 टोकावरती 2 आहेत. आणि त्यांनी सफलता मिळवली अशा ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट करण्यात. आणि त्याचे जे सृजनकर्ता आहेत त्या तिन्ही सायंटिस्टला नोबेल पारितोषिक लगेच पुढच्या वर्षी गॅरंटीड होतं. कारण ह्याची वाट लोक 100 वर्षांपासून बघत होते. साधारण आईन्स्टाईननी जसं सांगितलं की स्पेस टाईम कर्वेचर आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्स असू शकतात, साधारण त्याच्या 100 वर्षानंतर याचा शोध लागला. तर ऑफकोर्स त्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं. आता याच्यामध्ये त्या लायगो डिटेक्टरमध्ये ॲक्च्युली आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक इंटरफेरोमीटर असतो, त्यामुळे इंटरफेरोमेट्रिक डिटेक्टर असं जरा म्हणतात. इंटरफेरोमीटर हे जर तुमच्यातनं कोणी फिजिक्समध्ये असलात, कॉलेजच्या लॅबमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर शाळेत असला तर प्लीज फिजिक्स शिका, कॉलेजमध्ये फिजिक्स घ्या आणि लॅबमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. कदाचित लायगोच्या आतही जाऊन बघायला मिळू शकतं. सो आहे तुमच्याकडे पर्याय आहेत. आणि का असं म्हणतोय तर हे इंटरफेरोमीटर जे आहे हे फक्त म्हणजे इथे इन दिस केस दे आर युझिंग लेझर, आणि ही बेसिकली इकडे लाईट सोर्स आहेत. त्या लाईटच्या इंटरफेरन्समुळे हा लाईट इथे मध्ये येतो, स्प्लिट होतो, 2 भागात भागला जातो आणि एक या दिशेला जातो आणि एक या दिशेला जातो. त्याच्या रे समजा इथे आरसे लागलेले आहेत 2, तर त्याला त्याच्यावर परावर्तित होऊन तो प्रकाश परत येतो. इकडून देखील तसंच परावर्तित होतो. हा जो आर्म आहे, ही जी लांबी आहे ही साधारण दोन्ही डिटेक्टर्समध्ये 4 किलोमीटर एवढी आहे. तर इथे ऑफकोर्स मी कार्टून हे दाखवलं तुम्हाला. 4 किलोमीटर अशी एक मोठी ट्यूब आहे ज्याच्यात लेझरचा एक भाग असा जातो आणि इकडे परत येतो. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो संक्षिप्त. आणि तसंच इकडे होतं.
आणि 4 किलोमीटर एक प्रचंड मोठा अंतर आहे. तर त्याचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि या लेझरला व्हॅक्यूममधून पाठवावं लागतं, नाहीतर मग धुळीकण वगैरे असलं तर तिथे काही वेगळं शोषण होईल, काही वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स येतील. तर हे आपल्याला नको आहे. तिथे बेस्ट व्हॅक्यूम इन द वर्ल्ड, बेस्ट लेझर्स इन द वर्ल्ड, बेस्ट सस्पेन्शन टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड अशी याच्यात वापरले जाते. ओके, तर असं आहे. डिटेक्टर्सनी काय बघितलं तर या आर्ममध्ये जर अख्ख्या 4 किलोमीटरच्या आर्ममध्ये एक जर अणूचं जे न्यूक्लियस असतं, केंद्रक असतं, त्याच्याही पेक्षा छोट्या आकाराचे बदल, छोट्या अमाऊंटचे बदल त्यांनी डिटेक्ट केले. असं हे म्हणजे अमेझिंग इन्स्ट्रुमेंट आहे. तर हे झालेलं आहे. आणि आता नवीन काय तर अशीच एक इन्स्ट्रुमेंट भारतात येत आहे. तर हे आहे हे आहे एक स्कीमॅटिक आहे, प्लॅन आहे लायगो इंडियाचा. औंधा, नागनाथ, हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये आपल्यापासून साधारण 200 किलोमीटरवरतीच ही इन्स्ट्रुमेंट येणार आहे. भारतीय शास्त्रज्ञ हे स्वतः कम्प्लिटली बनवत आहेत विथ सम हेल्प फ्रॉम लायगो. आपण लायगो कोलॅबोरेशनचा एक भाग आहोत. आपले शास्त्रज्ञ तिकडे बरंच योगदान देतात लायगोच्या रिसर्चमध्ये. तर अशी भारतातल्या 4 इन्स्टिट्यूट्स आणि लायगोच्या कोलॅबोरेशनमध्ये लायगो इंडिया हा आपल्या इथे बनणार आहे. पण आय थिंक काही अशा बातम्या येत असतात नासा इथे काहीतरी बनवत आहे वगैरे, तर ते त्याच्यावर लक्ष देऊ नका. संपूर्ण भारतात मोस्टली याची टेक्नॉलॉजी तयार होणार आहे आणि हे ॲडव्हान्स्ड लायगो ज्याला म्हणतात त्या स्वरूपात हे येणार आहे. तसेच बाकीचे 2 लायगो देखील ॲडव्हान्स लायगो आता झालेले आहे. तर त्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे येणार आहे आणि अगेन पुढच्या दशकात साधारणतः आपल्याला ही वापरायला मिळेल अशी आपल्याला आशा आहे. सो लेट्स लुक फॉरवर्ड टू युझिंग ऑल दीज थिंग्स. तुमच्यामधनं जे काही स्टुडंट्स असतील आता शाळेतल्या वयात असतील तर त्यांना नक्कीच हे तुमच्या रिसर्चसाठी मिळू शकेल. पण अदरवाईज देखील आपल्याला ही माहिती अशी मिळाली आता या व्याख्याना थ्रू. तर आय थिंक आपण ही माहिती सर्वांशी शेअर करू शकतो, जास्त क्लॅरिटीनी शेअर करू शकतो आता. कारण एक खगोल अभ्यासकांचा ही पण एक चांगली बाब असते की ते त्यांना गप्पा मारायला पण आवडतात. सो आपण फक्त म्हणजे आपण रिसर्च केलं आणि आपल्या घरी गेलो असं नसतं. ते नंतर एखाद्या ग्रुपमध्ये भेटतात, गप्पा मारतात, चला रविवारी एखाद्या कुठल्या तरी चहासाठी भेटूया एका जागी आणि गप्पा मारूया. आणि जेव्हा तुम्ही आपल्या रिलेटिव्सकडे जाता, कुठल्या शाळेत जाता, जवळपास गावाला जाता, तर तिथे तुम्हाला हे आय एम शुअर हे सांगायला आवडेल. तर असे हे प्रोजेक्ट्सविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली आणि आशा आहे की तुम्हाला ही म्हणजे आता थोडीफार क्लॅरिटी झाली असेल. जे हे प्रोजेक्ट्सबद्दल मे बी ऐकलं असेल तुम्ही पॉप्युलर लिटरेचरमध्ये, थोडीशी क्लॅरिटी आली असेल अशी मी आशा करतो. सो आय थिंक माझी वेळ संपत आली. पण आय विल जस्ट से वन थिंग की आपण कधी आपण फक्त अशा पॉप्युलर गोष्टी, एक्साइटिंग गोष्टी वाचून किंवा ऐकून फार खुश होतो, एक्सायटेड होतो आणि त्यानंतर जर आपल्याला हौशी खगोल अभ्यासक व्हायचं असेल, खगोल वाचक नाही, खगोल अभ्यासक व्हायचं असेल तर 2च रिक्वेस्ट मी तुम्हाला करेन की आपण स्वतः निरीक्षणं करूया. ओके, सर स्वतः निरीक्षणं केलेलं बेस्ट आहे. तुम्ही छोट्या दुर्बिणींपासून सुरू करा आणि ह्या दुर्बिणी तुम्हाला स्वतः बनवता येतात. इनफॅक्ट मी 1-2 चित्र तुम्हाला दाखवतो. हे आमचं एक टेलिस्कोप मेकिंग प्रोग्राम आहे. ते शालेय मुली देखील स्वतःच्या दुर्बिणी बनवू शकतात असं एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय. राईट, सो एक छोटी दुर्बीण ही 2 इंचाची व्यासाची दुर्बीण आहे, 2-3 व्यासाची. किंवा तुम्हाला स्वतः आरसे घासून बघा या वयाची मुलं देखील बनवू शकतात. यासाठी मी फक्त दाखवतोय, अजून काही नाही. सो असं शक्य आहे. आयुकाचं एक टेलिस्कोप मेकिंग प्रोग्राम आहे. पण आयुकासोबतच तुम्हाला करायला हवं असं नाही. ह्याच्या डिझाईन्स इंटरनेटवरती आहेत, सुंदर पुस्तकं आहेत. PN शंकर यांचं हाऊ टू मेक युअर ओन टेलिस्कोप असं एक सुंदर पुस्तक आहे, PDF फॉर्ममध्ये फ्रीली अवेलेबल आहे. ते वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या जिथे तुमचे ग्रुप्स असतील, जर तुम्हाला वाटत असेल की मोठे टेलिस्कोप घेणे फार महाग आहे, तुम्ही स्वतःचे टेलिस्कोप बनवण्याचा आपण अटेम्प्ट करू शकता. आणि यातून तुम्हाला स्वतः निरीक्षणाची एक आवड निर्माण होईल, एक तुम्हाला योगदान देखील करता येईल. तर हे मला लास्ट असं सांगायचं होतं. सो धन्यवाद. हे परत आमचे यादी विचार. आपण जे दाखवून एक स्लाइड होती त्यामध्ये नैनितालचं जे डोम होतं, प्रत्येक जे डोम असतात ते मी आतापर्यंत ट्रायंगल शेपमध्ये बघितलं.
त्याचा जो स्ट्रक्चर असणार म्हणलं त्याचं स्क्वेअर बघितलं ट्रायंगुलर. अच्छा, मी डोम युजली स्फेरिकल असतात. हां, सो ते डोमचा आकार म्हणजे त्यांच्या डिझाईनवरती आहे, त्याच्या जवळपासची एन्व्हायरमेंट कशी आहे, त्यांना काय हवं आहे त्या डोममधनं, त्याचं ऑटोमेशन कसं केलं आहे, कारण ते दार उघडण्याचे पण प्रकार असतात, राईट. तर ते आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सिलेंड्रिकल हे जास्त चांगले वाटत आहे. हां, काही टेलिस्कोप्सना जसं सॉल्टला ते स्फेरिकल डोम जास्त कन्व्हिनियंट आहे. त्याप्रमाणे ते जसं आपल्या घराचं छत आपण कसं निवडतो, तर जिथे पाऊस खूप होतो तिथे स्लँटिंग असतो, जिथे ऊन पडतं तिथे फ्लॅट असतं असं. टाटा पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे काय? पब्लिक इन द सेन्स आम्हाला काही त्याच्यात संशोधन करायचं असेल किंवा करता येईल? त्याबद्दल मला इथे एक्झॅक्टली माहिती सांगता येणार नाही, कारण आय एम नॉट इन चार्ज ऑफ द डेटा सेंटर, बट वी कॅन थिंक अबाउट इट. फर्स्ट ज्यावेळेला तो लॉन्च झाला तो एकच इमेज आपल्याला जी M1ची भेटली तेवढी एकच सर पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी इमेज नाही, तुम्ही जर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पब्लिक आउटरीच वेबसाईटवर गेला, तिथे एक ॲस्ट्रॉनॉमी पिक्चर ऑफ ॲस्ट्रोसॅट पिक्चर ऑफ द मंथ म्हणून अशी एक सिरीज आहे, त्याच्यावरती तुम्हाला भरपूर इमेजेस आणि त्यांची माहिती मिळू शकेल. पण ती अगेन जे म्हटलं की ती माहिती आहे, तुम्ही जे विचारलं ते म्हणजे डेटा मिळून आम्ही त्याच्यासोबत काही खेळून बघू शकतो का, तर त्यासाठी थोडी मला माहिती अजून गोळा करावी लागेल, पण मी मदत करायला तयार आहे. सर म्हणजे जर मिळू शकत असेल, ओपन डेटा असेल तर आपण करूया. तर एकच प्रश्न आहे फक्त की ऑप्टिकल पॅराबोलिक मिरर बनवायचं ट्रेनिंग आयोगामध्ये मिळू शकतं का? हो, नक्कीच. त्याच्याकरता म्हणजे काही वेबसाईटवर कुठले काय? सो इथे तुम्ही जा, saipop.iuka.in, तिथे लिंक आहे हाऊ टू मेक युअर ओन टेलिस्कोप. तिथे कॉन्टॅक्ट फॉर्म आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. पॅराबोलिक मिरर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा ना, आपण तिकडे बोलूया कसं बनवायचं, सर्व डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगूया. आणि असे म्हणजे मी फक्त बोलत नाही आहे, पण असे दरवर्षी साधारण 300-400 टेलिस्कोप्स आमच्या लॅबमध्ये बरेच ॲस्ट्रॉनॉमर्स बनवतात. सो वी डू इट रेग्युलरली. धन्यवाद सर. I am currently working on a 12-inch F5 mirror. It's nearly completed. So contact us at this Gmail ID. We'll talk more about it. धन्यवाद सर. एक विनंती आहे सर्वांना की खूप छान प्रश्न आपल्याकडे आहेत, आपण सर्व विचारू इच्छिता, पण थोडी वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. पुढचे जे व्याख्याते आहेत त्यांचं व्याख्यानही आपल्याला ऐकायचं आहे, तर आपण लंच ब्रेकमध्ये सरांशी संपर्क साधून त्यांच्याशी आपल्याला जे काही प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करू शकता. तर सर्वांना विनंती की त्यावेळेस आपण चर्चा करावी. खरं तर सरांनी अगदी सरळ व सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण या ठिकाणी जो त्यांचा विषय होता, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र प्रकल्प भारताचं जे योगदान, सहभाग आपण म्हणतो, आणि सरांनी आपल्या व्याख्यानातून वेगवेगळ्या उदाहरणासह जसं ॲस्ट्रोसॅटपासून तर शेवटचा लायगो इथपर्यंत जे काही भारताचं भरीव योगदान आहे, मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये योगदान आहे, त्याबद्दल सांगितलं. खरं तर एक खगोल अभ्यासक म्हणून आपण सर्वप्रथम उघड्या डोळ्यांनी अवकाश पाहतो, त्यापुढे नंतर ते पाहिल्यानंतर आपल्याला एक इच्छा होते की त्याच्या पलीकडे काय, आपण टेलिस्कोप वापरतो आणि त्याच्या पलीकडे पुन्हा प्रश्न पडतो की याच्या पलीकडे आणखी काय, तर काय असतं हे पाहण्यासाठी जे प्रकल्प प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात भारतभर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवले जातात, त्यामध्ये भारताचं भरीव योगदान आहे. आणि त्या माध्यमातून सरांनी सांगितलं की पुढील काळामध्ये आपल्याला अवकाशाबद्दल जी जिज्ञासा आपल्यामध्ये कुतूहल आहे ते त्यातून आपल्याला कळेल. तर मी फारसा वेळ न घेता, खरं तर मलाही सरांच्या व्याख्यानाबद्दल 2-3 मतं मांडायची होती, पण वेळेअभावी पुन्हा एकदा मी या राष्ट्रीय खगोल अभ्यासकाच्या संमेलनाच्या वतीनं सरांनी इथं अभ्यासपूर्ण व्याख्यान दिल्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा या निमित्ताने सरांना आपल्याला सर्वांना ऐकता येईल असं इच्छा व्यक्त करतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं धन्यवाद. यानंतर मी निर्णय सरांना विनंती करतो की आपण विचारमंचावर थांबावं. मी केंबवी सरांना विनंती करतो की आपण विचारमंचावर 1-2 मिनिटासाठी यावं. त्यानंतर डॉक्टर अनुप्रिता मोरे मॅडम यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि औंधकर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. मित्रो, काल संध्याकाळी साधारणतः 7:30 वाजता मान्यवर संसद औरंगाबादमध्ये आगमन झालं आणि रात्री 8:30 वाजता ज्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये जेवणाकरता गेले,
की सरांना मला सगळ्याचं वजन द्या. आणि आज सकाळी रजिस्ट्रेशन दिवस आपल्या सगळ्यांचं वजन घेतलं गेलेलं आहे. तर ते जो आमचं मेमोरियल सोविनियर जे आहे हे सगळ्याच्या गाडीमध्ये देता नाही आलं. मी आता तुम्हाला हँडओव्हर करतो की सोविनियर जे आहे ते विसरलो होतो आमच्याकडून. प्रत्येकाला भेटणार आहे. यात सरांना लिहिता लगेचच मग सरांना देतो. सरांचं काल जर घेतलं होतं पृथ्वीवरचं तर त्या ठिकाणी वजन काय आहे तर ते यात दिलेलं आहे. सर्व खगोल अभ्यासकांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर्वांचं वजन घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या प्रत्येक ग्रहावरती काय वजन असणार आहे ह्याचं एक छोटंसं स्वरूपात आमची भेट म्हणून आपणाला दिली जाणार आहे. त्यामुळे कोणाचं रजिस्ट्रेशन बाकी असेल तर कृपया लवकरात लवकर करून घ्या. काही लोक जे आहेत ते रजिस्ट्रेशन व्हायचं बाकी आहे त्यांनी कृपया रजिस्ट्रेशन करून घ्यावे. समीरने आता साल्टचा उल्लेख केला. मला 4 रत्न तिथं काढायचा योग भेटला. साल्टवरती 4 रत्न काढलेले आहेत मी. आणि रात्रीचं आकाश बघण्याची खरीच साल्टवरती जी मजा आहे खूप सुंदर आहे तिथे. आजच्या या कार्यक्रम म्हणजे आपण जे संमेलन आयोजित करतोय आता समीर सरांनी जसं बोललं 1996 साली जेन्युइन ॲस्ट्रॉनॉमर्स क्लबतर्फे आम्ही जेव्हा हे खगोल अभ्यासकांचं 9वं संमेलन आयोजित केलं होतं तेव्हा समीर तुमच्यापैकीच असंच एक जिथं मला कॉलेजमधले विद्यार्थी दिसत आहेत आणि त्यातनंच प्रेरणा घेऊन त्याने आयोगाला ॲडमिशन घेतलं आणि आज ते या लेवलला पोचलेले आहेत. तर आमच्या या संमेलनाचा हा पण अजून एक उद्देश आहे की यातनं प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जावं, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करावं. ॲज अ हॉबी अँड ॲज अ प्रोफेशन ह्या दोन्ही जर एकत्र मिळाल्या तर त्याच्यासारखं सुख कोणतंच नसतं. त्यामुळे समीर म्हणजे आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही केलेल्या एका कार्यामध्ये तुम्ही पुढचं टप्पा गाठलेला आहे. धन्यवाद. यानंतर पुढचं पुष्प गुंफण्यासाठी मी डॉक्टर अनुप्रिता मोरे यांना इथं आमंत्रित करतो.